ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या। राज ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली। युद्ध हे दहशतवादी हल्ल्याचं उत्तर होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली। देशामध्ये मॉकड्रिल पेक्षा कोम्बिंग ऑपरेशनची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ते सापडले नाहीत असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्यानंतरच्या मोदींच्या कार्यक्रमांवर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला। पंतप्रधान मोदींना बिहार आणि मुंबईमधील कार्यक्रम टाळता आला असता असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं, कळलं का? युद्ध हे काय उत्तर नाही। आता अमेरिकेमध्ये 2 ट्विन टावर्स पाडले, पेंटागॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं, त्यांनी ते अतिरेकी ठार मारले। हे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे। मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे। मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे। पाकिस्तानला काय बरबाद, अगोदरच बरबाद झालेला देश आहे तो, त्याला काय बरबाद करणार तुम्ही? आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये। ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत, तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत।